सांगू तुम्ही? बरेचशा लोकांना तरी सप्ताह कशासाठी आहे की गळ्यात माळ कशासाठी माहीतच नाही. का सप्ताह करतो? मागले लोक करीत होते म्हणून आम्ही करावं. ते कशासाठी आहे? देवानं 84 लाख जन्माची सजा माफ करावी आणि तेली झाली की 14व्या दिवशी जन्माला पाठवून द्यावा. त्यासाठी सगळ्या गोष्टी असतात. एकादशी करा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, हे सगळे सगळे त्याच्यासाठी. नसता घरामध्ये एवढा मालाचा ढीक पडला असताना मुठभर फराळावर एकादश करायची कुणाला हौस आहे? तुमच्या मनानं आम्हाला काही हौस आहे का एकादशी? आता काही तुम्ही लोक नाहीत, माझीच माणसं आहेत, मला सुद्धा उपास खपत नाही. मला लई लोकांना राय दिली, आपल्या शरीराला उपास खपत नसतं तो सोडून द्यावं एकादश म्हणजे. ते तुझं बरोबर आहे बाबा, पण त्यानं काय त्यामध्ये तजवीज करून ठेवले की तुझं 15 दिवसाला माझी एकादशी आहे, रात्रंदिवस उपोषण करून कोणी माझं ध्यान चिंतन करीत अशाला 84ची सबसिडी केली जाईल. म्हणे का कसं का होईना पण उपास करायचा. आता हे गळ्यात मा ते जोक म्हणून घातलेलं नाही, ते दबावाला नाही कुणाचा, ते वंशावृत्ती म्हणून देवानं शपथ खाल्लेली आहे. अर्जुना, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि रात्रंदिवस माझं कोणी ध्यान करीत असेल त्याला कधी मरण पावला तुम्ही आरता पारता माणसाचा जन्म देईल. माझा माल करीन भक्ती केलेला कुत्र्याच्या मांजराच्या जन्माला कधीच पाठविणार नाही. इमानदारीनं तुला पटत नसलं तर माझी सही घे, माळ केल्याला मी कुत्र्या मांजराच्या जन्माला गाडी म्हणे का तुळशी काष्टाची माळ नाही म्हणून गळ्यात मारी घातल्यात. आणि नसतं माळ 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 कशासाठी आहे सगळे? आज बरेचसे लोकांना वाटते माळ घातल्याने काय होते, माळ घात त्यांना तसं कायद्यात तजवीज केलंय ना. पण आम्हाला असं कळत कोणती बी गोष्ट कोणी उगीच्या उगी करीत नसतं, काही तर कारणच राहते त्याला. आता एका माणसाच्या कमरेला पेटी बघितली होती, ती झोपीत पेटी टोचली आणि दुःख झाले आणि ते सदाच लई सळालं लई सळालं. मी म्हणलं ती पेटी ती फेकून हँडला लागला दुखाले म्हणाला तशी पेटीला काय बांधायचं कमरेला म्हणून मी त्याला. महाराज कमरेला पेटी नसली की आमुष आली की कसं की न्यार न्यार चाले हो म्हणला म्हणून पेटी फुले. आता एवढी पेटी तकलीफ देऊन जे कमरेला ठेवायला तर न्यार न्यार व्हायला म्हणूनच की. आता आम्ही बी गळ्यामध्ये जे मारी केले ते पुढे न्यार न्यार होणार आहे म्हणूनच केले असते. आज हो का आज देवानं सांगितलेलं आहे, माझ्या नावानं कोणी जर एखादी बाई दररोज माझ्या नावानं भक्ती करीत असेल, शुद्ध आहे बाई, बिचारी पूजा करते, दररोज माझं ध्यान करते, ती बाई कधी मरण पावली तर कुठं व्हायना पण बाईचा जन्म नाही. माझी भक्ती केलेली बाई धामींच्या सापसुरूच्या जन्माला मी कधीच पाठवणार नाही. इमानदार आज माझ्या नावानं कोणी अन्नदान करेल त्याला पुढे तर माणसाचा जन्म देईनच, पण मोठ्या श्रीमंत घराण्यात आयतं बसून खावं, रोजी रोजगार करू देणार नाही, कोणाच्या नोकऱ्या करू देणार नाहीत. माझ्यासाठी अन्नदान करणारा माणूस आयतं बसून घराण्यातच माणसाचा जन्म देईल. मग हे ज्याला माहीत आहे का नाही ते लोक म्हणते एक टाइम खाऊन आपण सप्त्यात पंगत करावं आहे असं सांगायला गेलं तुम्हाला लोकांना पटना झाली. आता असं सांगितलं का नाही कीर्तन सुटल्यास म्हणते मेघ्याच्या मागाने तुम्ही बघितले ना हलकत चालते ते तुला कसं चालते. कसं झालंय तुमची संख्या झाली जास्त, आम्ही पडला कमी. कारण सालातून एवढंच कीर्तन 12 महिने उठं कोण आहे तुमचा मालक सांगा. एका एका माणसाला एक एक महाराज पाहिजे होता. महाराज कमी पडले आणि तुम्ही काय अशी ठिंगाणी केली होता, अशी काय तुम्ही जोरात येत होता. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही नुसती पोरच्या असताना दिलगी सोडून देऊन तुम्ही तुमच्या मनाला विचार करा. आज मी एवढा माणसाच्या जन्मामध्ये आनंद भोगालो, एवढा चैनीमध्ये आहे, पण खटकन जर मृत्यू आला आणि मला 84ची येळ फिरायची येळ आली तर माझं कसं होईल? येईल म्हणजे पण तसे येणारच आहे हो. आज किती सुकोशी झालेत लोक, काय लोकांची चैनी आहे. मी सुद्धा काही लोकांचे घर बघून दंग झाले हो. काय ते घराचे बांधकाम कोण्या रस्त्याने जाऊन कोण्या रस्त्याने उतराव कळना, काय ती फरशी ते काय काच दंग झालं बघा. स्वर्गात असल्याचं ते काही वाणी. एक माणूस तर म्हणला महाराज माझ्या जन्मामध्ये मी तेल मीठ मिरची सुद्धा भाजीपाला बाजारातून आणलो नाही म्हणला. कारण हाताखाली माझ्या स्पेशल म्हणून माहीत, दस्त्यान बॅग वागायला लोकांच्या हाताखाली म्हणून माहीत. हात पुसायचा काय बॅग ह्याने घ्यावं, हात पुसणं झाले त्यांना सांभाळ. आज एक जण म्हणला किलो रोज आणलो नाही म्हणला, अर्धा किलो खांद्यावर आणलो नाही, एवढा मजेत आहे म्हणला. नाही
आता विचार करा, आहे ना, डोक्यावर किलोभर वजन आणलं नाही, अर्धा किलो खांद्यावर आणलं नाही, ह्याला जर ह्याच्यानंतर जर गाड करून टाकलं आणि उभं इटा वाजवून आणल्या म्हणजे सोशल काम ना बघा. आता साला सर एक तास तुम्हाला साला सरकार जाईल जाईल मी तुम्हाला सुचवालो आहे. अशी पाळी येणार तुम्हाला. आज 3 टाइम खाऊन शरीर चालवायला तुम्ही. उद्या जनावराच्या जन्मामध्ये गेल्यानंतर एक पेंडीचं 10 जनावर शिकडून टाकून कवाराचं फाट काटलं जर गेलं कोट्याचं 2-2 चिपाडावर तर दिसते का म्हणा. आकार बघा तुमचे तुम्ही. मी सांगलो म्हणून घुसू नका. तुमचे तुम्ही झाडाखाली बसून व्यवस्थित विचार करा. मेवढा मजेमध्ये माणूस आहे. आज काही लोक एवढे वजनदार आहेत. खानदानिक म्हणाले स्वतःला खानदानिक. मी सामान्य माणूस नाही म्हणते. आणि बारक्या सारख्यानं तर जेवायला सांगितलं तर मोठे लोक तर जेवायला जायलाच काय. वजनदार लोक आहेत काही. आपल्या हिंदू धर्मात पद्धत कशी आहे, कुणालाही पंगत करायची असेल तर सकाळी अगोदर आमंत्रण द्यावं लागते. आमच्याकडे जेवाय आहे बरं, स्वयंपाक झाल्यास म्हणावं लागते चला जेवायला, अशी पद्धत आहे. आणि टाइमला चला जेवाय म्हणजे कोणी बी येईना. अवतण दिल तास नाही, स्वयंपाक रोडला असेल. आणि काही लोक तर आमंत्रण देऊन बी जेवायला येणार. एखादं गरीब म्हणते पाटील आमचं जेवाय आमंत्रण पोहोचलं, स्वयंपाक झाला चला जेवाय. मी शेताहून गाड्याला मुनी मला वाटलं देतो नाही माझी इच्छा आहे तुम्ही यावं. मी आमचा घराना कोणता आणि माणसं आम्हाला कुठे नाही. तुम्हाला वाड्यात जीव घालतो, रस्त्यात बसू दे ना पत्रवाळी टाकू. मी बहुतेक करून बाहेर कुणाचं खातच नसतो. मग तुम्ही काय खाताव सांगा, मी बाजारातून आणून तुम्हाला ते करतो. यावं लागते माझ्या गायला. पाया पडून घरला घेऊन जाते. हो काय माणसं मान करी. गेल्या गेल्या पाय धुवायला पाणी, बसायला पाठ, पुढे काटाला पाठ, हे कुरका जेवाय ते करून नवरा बायको म्हणणार, म्हणे तसा स्वयंपाक करणार, डावीकडून पाण्याचा तांब्या ठेवणार. दोघं नवरा बायको बसून वर्णन करू लागले. पाटील आमच्या घरला आले, आमच्या घराचं काय पुण्य आहे, आमचं काय नशीब. एवढी मोठी माणसं जेव्हा नवरा बायको वर्णन करू लागले तर असं फुगत हे बी डाव हाती पिणं, उजव्या हातानं जेवणं. आणि मग तर दिमागानं बसते, नकऱ्यानं बोलते. सारख्या लोकांकडे मी जेवायला जातोच नसतो, पण तुमचा आग्रह झाला म्हणून आलो म्हणाले. आता दिमागानं बसल्यानं नकऱ्यानं बोलल्यानं ह्याच्यानंतर जर गावरान पुत्र झालं कुणाच्याही घरायला घुसू लागलं तर किती अडचण आहे मला सांगा. आता जिल्हा परिषदेच्या रोडनं पडलेले कुत्रे आहेत का नाही, पहिले लय श्रीमंत घरचे लोक आहेत. होय देव नाही केले म्हणून रस्त्यावर टाकून दिले देवानं. फजिती वरपडा 184चा वेळा. आज आपण रोज साबण लावून आंघोळ केलेली माणसं आहे. अशी पाळी येणार, ह्या पोळ्याची त्या पोळाला ढवं बघून धुयाची वेळ येणार तुम्हाला. विचार करा तुमचे तुम्ही. साबण लावून आंघोळ केलेले लोक आहेत, उद्या कोण आंघोळ घालणार आपल्याला. भारी भारी कपडे घातलेले लोक आहेत, बिन कपड्याची जन्म घेऊन घ्यावं लागते तुम्हाला. आज काही माणसं दिवसातून 4-4 ड्रेस बदलावे. काही माणसं नुसते कपडे बदलण्यावरच येते बाबा. कशासाठी शिवलंय की का बदलाले की ना. आता एक बाई मी बघतो 3-4 कपडे घालून. सकाळून वेगळे, दुपारच्या पारी वेगळे, सांजच्या पारी वेगळंच, स्वयंपाकाच्या टायमाला वेगळे, जेवायच्या टायमाला वेगळे, झोपायच्या टायमाला वेगळं, माहेरला जाताना वेगळं, नांदायला जाताना वेगळं, बाहेर फिरायला जाताना एकदा भिंगात बघायला तिकडे वापस आल्याच्या एकदा भिंगात. आता दिवसातून 3-3 कपडे बदललेली बाई. ह्याच्यानंतर जर डोबर झाली साचलेल्या पाण्यात बसायची पाळी आली तर किती अडचण. परत जाऊन ढवात बसायची, घ्याडा नव्हता उठून पडायची पाळी किती अडचण. डोबड करत नसलं तर म्हैस हो. आता लांब शिंगाच्या जे म्हशी आहेत का नाही, पहिल्या लई श्रीमंत घरच्या बाया आहेत. हो या देव नाही केल्यामुळे असल्या झाल्या सगळ्या. माहितीचे 10 जन्म सांगालो.
184चा वेळा नाक सुंदर आपलं किती नाचूक आहे नाक नुसतं सुगंध राहावं म्हणते माणूस बऱ्याचशा लोकांच्या नाणीत गेल्या सुगंध कळतं किती सुगंध काय काय टाकले की काही काही माणसं ती तो झाली तो वास आलाय हो काय अंगावर टाकून घेतले की काय सदा सुगंधित वातावरण झालं एखादं कोण्या गावाला गेले लहान लेकरांना रस्त्यावर संडास केली तर असं नाक दाबून होऊ शकते काचावरी करून कुठं बी संडास कुठे बी घाण सोयू पुन्हा याचं झाल्यास मी काही येईना बघा तुमच्या गावाला का कुठं बी संडास आता रस्त्यावर लेकरांना केलेली संडास याच्या नाकाला खपन हा आणि ह्याच्यानंतर जर त्याच्याच गोळ्या ढकलीत बसायची केले कुठं जातात तर संडास झाल्यामुळं तेवढं तुम्हाला लक्षात यायचं नाही पहिले लोक उघड्या राहणार संडासमध्ये बसत संडासला बसत होते बघा माणूस संडासला बसलं गँगची गँगच बघत कोण्या आडतीला माल जमा करत होते की काय नाही सगळे माणसं होते बघा पहिले भजनाचा कटाळा देवाचा कटाळा पूजा करायची कटाळा सगळ्याचाच कटाळा देवानं सांगितलं तुला मजाच कटाळा होता किंवा चल दे खट्या दिसायला ते एवढंच दिसते बघा टुप्पट गुळी करते टुप्पट काही काही तो दोन एक सोडते की लगेच दुसरी न्यायला वाटत मला तर वाटायला त्याच्या अंगावरच असेल बघा हाजरीवर म्हणजे पुरी पळापळी करत खुशी भजीची असे एक नाही 84 लाख गेले म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं गडेवर 4-11 कमी मिळालं तर काही हरकत नाही पण 84 लाख जन्माची सजा माफ करून पुन्हा 13वी झाली की 14व्या दिवशी माणसाच्या जन्मल्याची तुम्ही तशीच करा असे महाराज सुद्धा स्पष्ट म्हणजे ना 184ची करा ची करा सोडून कशानी विगाया शरण विठोबाशी मस्त पांडुरंगा मी तुझा साहेबर म्हणून व्यापार करा संसार करा त्याच्या अध्यक्षतेखाली जन्म चालायचा आपला मस्त पवित्र बाळ घालायची मी तुझाच आहे म्हणायचे ना आपले व्यवहार चालू ठेवायचे ते ध्यान बी ठेवते कारण त्यानं सुद्धा म्हणले नाही जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी मग जन्म मर तू कुठेही राही पण माझ्या ध्यानावर राही की हो तुझे काय तुझे खटके ते मी मिटून टाकून 13वी झाली की 14व्या दिवशी पाठवून देतो तुला स्वतः देवानंच बोललेला आहे ना बस त्याच्या अध्यक्षतेने घालता सगळं तर म्हणून तर महाराज म्हणले तुका म्हणे शहाणा होई रे गवारा 84च्या फेऱ्या फिरू नको जरा शहाणे व्हा तुमचे तुम्ही जरा सुधरून राहा आज सणासुदीचं पुरणपोळीचं स्वयंपाक खालेलं तोंड आहे नरक खाच्या जन्माला का चालावं म्हणा तुम्ही आज मोकळे पटांगणातून फिरलेले तुमचं खुटा दाव करून बांधायची वेळी देऊ नका यशनीला कासले पाय कुठ्या लोहंडे घालायचे तुम्ही पाय येऊ देऊ नका अडचणीचे दिवस आहे ते आम्ही तुम्हाला सुटून सांगायला आणि खरं सांगायचं म्हणजे हे जन्म देवाने एवढ्याच कामासाठी दिलेला आहे हे जन्म घे माझ्या कामात राह पुढे कुठाने मी मिटून टाकतो म्हणून ह्या जन्माला फार मोठं महत्त्व दिले साधू संतांना ते माणसाचा जन्म नसून मोठा परोपकार आहे परोपकार जसं एखादं शेतकरी म्हणते बघा पेरणी साधा हो आणि पाऊस पाणी भरपूर आगाव उत्पन्नाला काय म्हणतो पेरणी जमली की वर्षभर शेतकरी फुलला शेतकऱ्याची पेरणी टंगलमंगल झाली वर्षभर शेतकरी चिपण्याला बघा तसं इथं जर तुमचं देवदेव जर हुकलं इथं जर देवदेवाकडे जर दुर्लक्ष केलं चंद्र सूर्य तोपर्यंत तुमच्या मानवाला जीव निघणार नाही म्हणून पेरणी जशी शेतकरी शुभ मुहूर्त म्हणते शुभ मुहूर्त तसे हे जन्म तुमचा शुभ मुहूर्त आहे शेवटची पाडी एक मनुष्य जन्म सुटली आमर्म फेरा पडे सुटली आमर्म फेरा पडे शेवटची पाडी एक मनुष्य जन्म चक्रवाळीत पडतात
त्याच्यासाठी सुधरून तुमचे विचार करा. हा माणसाचा जन्म नसून मोठा परोपकार आहे तुम्हाला. ते माणसाचा जन्म नसून देवानं तुम्हाला सवलत दिलेली आहे, सुटुंजाची सवलत. ते मनुष्य जन्म नसून सोन्याची घडी लाभलेली आहे तुम्हाला. ते माणसाचा जन्म नसून चौऱ्या सुटुंजाचा चान्स आलेला आहे. त्याच्यापेक्षा भारी शब्द आपल्याकडे नाही बी आता. लय जमलंय वाट आपलं. गडी असो, बाई असो, लहान असो, मोठा असो, शिकलेला असो की अडाणी असो, जेवढे माणसात जन्मात आले तेवढ्याचं फार जमलंय. पण जमून घ्यावं लागणार आहे तुम्हाला. लय साधलंय हो आता आपलं सगळ्याचं, पण साधून घ्यायचं बघा म्हणाल. चांगलं झालंय बघा आता आपलं सगळ्याचं, पण चांगल्यातलं चांगलं करून घेऊन तुमच्या हातात आहे बघा. करायच्या भाषेत सांगतो, सुगी जोरात आलेली आहे, सांभाळायचं बघा. बस सुगी जोरात येण्याला महत्व आहे की सांभाळण्याला? सांभाळण्याला. असलं कणीस इतकं लांब पडलं म्हणलं मला शेतात, बरोबर बिगराने बी केलो म्हणला, आणि कणीस बी मोठं पडलं म्हणला. कोण्या सोयऱ्याला कोण कोण बोला, शेतकरी येऊन बघा की, शेतकरी येऊन बघा की. आलेला बाबा एवढं मोठं कणीस, हा निघाला केलं म्हणला. कोणी फोटो घ्याले, कोणी व्हिडिओ करून घ्याले. ह्या लोक खूप शेत आले बघा, माठ बरोबर कणीस पडले बघा मोठं. म्हणजे मग 2-3 महिन्याला एका सोयऱ्यानं फोन लावला. ते लांब कणीस मोठं कणीस पडलं होतं, त्या शेतामध्ये पिकाचा काय उतार आला म्हणजे. इकडून ह्यानं फोन केला, उद्या माणसं लावून फोडीन म्हणलं होतं. मला रात्रीतूनच कुणं फोडून नेलं की म्हणलं एक बी कणीस नाही. काय फोटो काढून उपयोग झाला, आणि कॅमेरे करून काय फोटो पत्रात पडलं का काही. शेत आले सुगी राखावे चारी कोण, पिकं पिकले परी केले पाहिजे जतन. मोठे येऊन काय उपयोग पडला, पत्रात काही पडलं का. तसं हे जन्म म्हणजे मोठी सुगी आलेली आहे. ह्याचा वापर जर देवदेवामध्ये झाला, सुगी पत्रात पडली नाही तर कहाँ गए तो कहा भी नाही, याद आहे तो कुछ भी नाही. मला एक नवल वाटतंय लोकांचं, सगळेच धंदे करायला तर लोक देवदेवाकडे येणार झाले. तुम्ही काय करायचं तुला सांगा. इतकी महागातली दारू दुकानात ठेवणार, कोण्या ढवात माशी ठेवणार, शिवारात जनावर ठेवणार. एवढे तुमचे डोके चालले, आणि इथंच का तुम्हाला असं होत असेल. अहो भांडणाला 5-5 लाख रुपये घातले तो काही केलं काही नाही, आणि देवाला द्यायचं म्हणलं की इतकंच घडते तितकंच घडते. काय डोकं पुन्हा तुम्हाला लिंबू भावून टाकलंय की पुन्हा भावून, मला कळायलाच मार्ग नाही बघा. तुम्ही सडल नाही म्हणायचं हो, तर अफाटच खर्च करायला तुम्ही हो. तुम्ही खर्चिक नाही असं म्हणायचं नाही, तुमच्याकडे दाम नाही असं बी म्हणा, भरपूर आहे. पण देवाकडे कसं काय येणार झाले. आज काल पोरा मी एक जणानं बघितलं, काय कुटाणा झालता की 25 लाखानं होती भरले बघा. तुला मला ठाई माणसं बघू तोंडाला काढ लागत आहे, मिटून घरी जाऊन पाया पडून 25 लाखानं होती भरले. काय वांग होतं की काही नाही. मी हसलो म्हणलं बेखूबा, 25 लाख जर कोण्या महादेवाला लावला असता तर पुढे जन्म म्हणून आयत्या घराण्यात गेला असताच की. आणि ती आज मला भेवच वाटाले, मला 25 लाख देऊन तू कुठे केस करते का काय. हेच कर जन्म बरं म्हणला, मी तुला आता तू सोचत होते म्हणजे. का कुठाने करायलेत की लोक, का दारू प्यालेत की, मला हेच काय म्हणाले लोकांचं. का व्हाले असं तुम्हाला. द्रष्टाची जोडी भांडवल न सुटे कवडी, जे सर्व सोय हानी ते ती कोडी लिखी. आज सगळेच आपण कामं करायला, पण देवदेव का होईना. फायद्याची गोष्ट तुमच्या हाताने घडणार आहे. आज तुम्ही लोकांना मातभर कुटाने करायला, पण देवदेव जे करणार तुम्ही आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा करून गेला. हे तुमच्या वागण्यानं तुम्हीच चितवणार आहात. कसं झालंय, मरायचे धंदे करायला हाबूक ठोकाला. एक जणांना आड बाजूला जाऊन डबाभर विष पेलंय, आणि रस्त्यातून हाबूक ठोकाले, कुणालाच पता लावू दिलं नाही. लय पुरुषार्थाचं केलंच का काम. फवारायचं औषध होतं मला, नवाट आणलेलं डबाभर पेलो मला, कुणालाच पता लावू दिलं नाही. म्हणजे ते लई चांगलं काम केलंच का. आज तुम्ही आपल्या हाताने विष पिऊन जसं माणूस मरतोय ना, आज तुमच्या वागण्यानं तुम्ही 84 मध्ये जाणार. एकनाथ महाराजांनी त्याच्यासाठी एक गोष्ट सांगितलेली आहे. माणसाचा जन्म एवढा भारी असून हे लोक देवदेवाकडे जे पाठ कराले तर देवदेवाला जे विसरले, ते ना आपल्या हातानं कसं वाटून करून घ्याले.
हिनं आपल्या हातानं पायावर धोंडा कसा पाडून घ्याले ते नाथ महाराजाने गोष्ट सांगितलेली ते कसं व्हायचं तुमचं वाण वाटलं ती नाथ महाराजांनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. विठाला एकनाथ महाराज म्हणले लोहाची बेडी पडली पायी तो तोडावया घन दिदला पायी तो घन चिकोनी खादला जी तयाचे बंधन काही तुटेना. एका माणसाला पोलीसवाल्यानं धरून जेलमध्ये नेऊन बिडी टाकली पायाला. ते रडू लागलं, साहेब माझं उगं नाव दाखिलंय मला मी त्या कुटाण्यात नाही, उगं माझ्या पायाला बिडी टाकल्या मला सोडून द्या, म्हणजे लेकरं लहान आहेत जनावर माझ्याशी दूध देत नाही पाया पडतो मला सोडून द्या म्हणला. तर एक बी पोलीसवाले त्याच्या रडण्याकडे ध्यान बी नाही दिलं. त्याच ठाण्यामध्ये एक नवीन भरती झालेलं पोलीस होतं. का रडाला बाबा आणलं तो सारखं रडाला, साहेब मी त्या कुटाण्यात नाही हो, माझं नाव सांगितलं मला आणून बेडी टाकल्या मला सोडून द्यावं साहेब म्हणलं. त्यानं म्हणलं बाबा रात्री 11 नंतर माझी ड्युटी चालू होणार आहे, मला माझ्या ड्युटी सोडतो म्हणला, रडू नका तुम्हाला. रात्री 11 वाजता काही ड्युटी बदलून गेली होती ती पोलीसवाली झोपी गेली त्याच्यावर ड्युटी आली. साहेब मला सोडून द्या म्हणलं. मग त्या पोलीसवाल्यानं काय केलं, त्या जेलमध्ये एक लोखंडाचा घन होता, ते घन उचलला आणि त्याच्या हवाली केला, हे घन घे तुझ्या पायाला बिडी कुलूप आहे त्याला, दोन्ही हाताने त्या कुलपावर घाल घन म्हणलाय, कुलूप जाते मोडून बिडी मोकळी होते, बिडी पडू दे इथं. घन या खिडकीतून पलीकडे खोलीत टाकून साहेब एका बघा मोकळं होऊन चौकशी झाली तर माझं नाव सांगू नको तुझं म्हणून काम केलं. बस किती भारी काम केलं. हे घन घे बिडीच्या कुलपावर मार, कुलूप मोडले, बेडी मोकळी, तुम्ही मोका जा उद्या बात आणि घन फेक या खिडकीतून पलीकड माझं नाव सांगू. एवढं भारी काम केलं. मग हातात घन पायात बिडी लागाव कामाला. हातात घन पायात बिडी आणि खिडकीतून घिसड्याला बोलावलं, घिसली मामा इकडे हे घन केवढ्याला इकत घेणार मला रे. आता ह्याची काही अक्कल मातीत गेली असेल का. काम साधवायचं सोडून ह्याचा सौदा का करायला ना. त्यानं म्हणलं नगदीनं म्हणल्यास आपलं वजन करून म्हणल्यास माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत मला, नगदी दे का आहे ते. खिशात हात घातले तर रुपयाच्या 4 बंद्या गवसाल्या तेवढंच दे म्हणून घन हवाली त्याच्यात केलं. ते एकनाथ महाराज म्हणले लोहाची बेडी पडली पायी तो तोडावया घन दिसला पायी तो घन चिकोनी खादला जी तयाचे बंधन काही तुटेना. तसं झाले तुम्हा लोकांचं. आज जेवढे माणसाच्या जन्मात आलेत मग गडी असो बाई असो 84 लाख जन्माची बिडी आहे प्रत्येकाला. ती बिडी तोडून मोकळं व्हावं म्हणून देवानं हो काही 3.5 हाताचं घन दिलं तुम्हाला. हे शरीर घ्या आणि दन दन राम नाम सोडू द्या, नियमानं तुम्हाला सोडून देतो. बस एक घन दिलाय 3.5 हाताचा, दन दन हरिनामावर चाललं की 84ची बिडी तोडून मोकळं होता म्हणून काही 3.5 हाताचं शरीर दिले. बस मग आता ह्याचा दन दन हरिनामावर चोरून 84 बिडी तो का ह्याचे शब्द करा. हा कसलं बी माणूस मोकळं आहे ते बोलच ना झाले, अडकलेले दाखवले. एखाद्या माणसाला म्हणा रात्री तू कीर्तनाला दिसलाच नाही, मज मलाच पडले म्हणला इथं तुला काय कीर्तना तू कीर्तन. आता त्याचं काय उभं होतं की काय आडवं पडलं होतं कुणाला असलंच बोलालेत, लग गुतल्यासारखंच बोलालेत. मी तर तेवढा मोकळा काय करायला, तुमचे सक्ती तिथे मोकळ्या लोकांना करावं लागते म्हणजे गुतल्यालं अशी काही म्हणाले. आणि काही काही कसं म्हणतात हे सत्ते भजनं तुमचे माळकरी लोकांचे काम, म्हणजे माळकऱ्याला 84 आहे म्हण की तुला नाही. आणि काही काही तर तसं कसं म्हणतात महाराज आम्ही मंदिराकडे बी जाईना. का जाईना, कारण तुला 84 नाही. काही काही तर कसं म्हणते आम्ही तर मालकरी बी नाव. का नाव र सांगायची, कारण सांगायची कशासाठी नाव तुम्ही मालकरी, काय अडचण आली तुम्हाला. आणि काही काही तर कसं म्हणते
आम्हाला तर त्याचा नाद बी नाही, म्हणजे आम्हाला नाद लागलाय, नादानं चालू केले आहे. औषध गोळ्या कोणी नादानं खाताय का मला गोळ्या खातालही नाद आहे, चुकतही म्हणून खाते रे गोळ्या, कोणी नादानं खायना, त्याच्या आम्हाला नाद लागलाय का? पुढचं टळ दिसाले किती मारते, की ढोर झाल्यानंतर किती आरू टोचते की ह्याचा आम्हाला भेव लागले म्हणून आम्ही त्याच्या नाद. आणि काही तर कसं म्हणतात आमचं तर ते क्षेत्र बी नव्हो. तुझं क्षेत्र कोणते आहे ते मला सांग. आम्ही त्या क्षेत्रातले बी नव्हो म्हणाले. आणि काही तर दृश्याने काय म्हणाले, आम्ही तर त्याच्यातले नाव बी. का नाव म्हणालो? तुझी माणसाची अवलाद नव्हो का? निदान माणसाच्या तर अवलादीनं असलं म्हणून नाही बघा का तुझं बाहेरून रूप आले कोणतं इथं म्हणालो. जेवढे माणसं आहे तेवढ्यासाठी देव गरज आहे. 84 चुकविण्यासाठी याची अत्यंत गरज आहे. एवढं देवानं तुला शरीर दिलं, पुढे माणसाचा जन्म देतो म्हणून कबूल केलंय, आणि एवढे भारी सामान देऊन जर तू एवढा बदमाश झालास तर आता तुझी हालत होता तशी राहील. महाराज सुद्धा म्हणजे ना काय केले देवानं तुम्हाला कमी दिले? इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, डोळे मुख बोलावया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायणाचा झाडा डोकर म्हणून सामान दिले तुला. आणि फायदा नाशे जीव पण भाऊ म्हणजे फिरत राहायचं म्हणा की. भाऊ म्हणजे फिरणं, त्या जन्मातून त्या जन्मातून फिरत राहायचा. कुटाणा मिटवीची म्हणून तुला जन्म दिला. बरं, हे काही कायमचं नाही. प्रत्येकाला देताना आकडे टाकू दिलेला आहे. ते तू 70 वर्ष घेऊन वापर. काय दिवा लावतो ते पुन्हा बघतो, कुणाला 40, कुणाला 50, कुणाला 80. आता आकडे देऊ चालेल आपण. ते आकडे संपले की जाणारच आहे. म्हणून तर शेवटच्या चरणात कसं सांगितलंय, तुका म्हणे गीत पाहे जोवरी हे हाती आहे. हे हातात आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या हिताच्या काही तो गोष्टी करा. तुम्ही फालतू करून ढोरापोराच्या जन्माला जाण्यापेक्षा काही तर जन्माचं सार्थक करायचं बघा. आलेल्या जन्माचं चीज व्हावं असं काही तर करा. हिताबद्दलच्या काही गोष्टी करा. हित आवर्जून तुकाराम महाराजांना सांगितलं, तुका म्हणे हित पाय. हिताचं बघा होतं इथं. अवघा तुम्ही खूप कमाई केली पण तुमच्या जन्माच्या हिताचं काही काही मिळणार नाही तुला. आज संसार करून 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 पुष्कळ होऊन गेले झाडं तुमच्या बघा. उठताना बी कटकट वाजायचं, बसताना कटक इतकी भीक झाला. तर एवढे संसार करून तुम्ही तुमच्या जन्माचं काय हित केलं नावं. 84चा बोजा तशाच ठेवून दिला, मिटवायचं काहीच बघितलं नव्हतं. तुम्ही लय बँकेने पैसे भरले पण हिताच्या बद्दल तुम्ही पॉईंट काही एक बी तुमच्या खात्यावर जमा नाही बाबा. 4 माणसाचं जर नेलं तर तुमचं खातं नेलंच निघणार आहे बाबा. हिताच्या बाबतीमध्ये तुम्ही 0 व्हावं. काही लोक चलत जेवाले, चलत धंद्याला उशीर होते. पण एवढी मरमर करून जन्माचं काही तुम्ही हित केलं नाही बघा. ते मान्य आहे मला. काही लोक एक झोप उंची आली की धंद्याला लागाले. एवढी मरमर केला पण जन्माचं तुम्ही काही हित केलं नाही. कमाई करायला पण जन्माचं हित केलं नाही. म्हणून तर महाराज म्हणले, तुका म्हणे हित पाय जोवरी हे हिताचं बघा त्यांचं. असं तुकाराम महाराज कीर्तनात सांगू लागले. एक माणूस म्हणलं, महाराज 1 महिन्यापासून तुम्ही लोकांना सांगायला हिताचं करा हो. कमाई केली आहे, प्रॉपर्टी बरीच जमिली आहे, तुम्ही मोठी कामं केली, चांगलं झालं. पण जन्माच्या हिताचं बघा. पण लोक मनावरच घेईनात म्हणता महाराज. पण तुम्ही हित बघा म्हणलं तर मी तुमच्या म्हणण्यापासून कामाला लागलो म्हणलं, आणि मी माझ्या जन्माचं हित करून घेतलो म्हणला. काय केलंयस म्हणजे तू सांग बरं. महाराज म्हणला, मला बसायला जागा नव्हती म्हणला. बरं जिद्दीनं उभा टाकून 4 प्लॉट घेतलो म्हणला. हां बरं असे वाडी बांधले म्हणलं 3 4 मिळते. बघा तर घेऊन म्हणला एकटा माणूस बसायला जागा नव्हती. प्लॉट घेऊन 4 बंगले बांधले म्हणजे थोडे इतके लोक म्हणलं. महाराज मी हसले. महाराज हे जे घर बांधलं असेल, बंगले बांधलायस का नाही, फक्त ह्या जन्मापुरतं शरीराचं संरक्षण केलायस म्हणजे. आता हे घर कशासाठी?
ऊन लागू लागलं की मध्ये जायचं, वारू लागू लागलं की मध्ये जायचं, पाऊस आलं की मध्ये जायचं. म्हणजे या जन्माचं ती बी पोरग चांगलं असलं तर, पोरग बिघडलेले असल्यास मग तुला वरांड्यावरच आहे, मध्ये येणार. फक्त तुम्ही आहे तो पण तुमच्या शरीराचं संरक्षण झालं. मग तुकाराम महाराज म्हणाय पाहिजे का ना, तुका म्हणे संरक्षण करा, तुका म्हणे हित पाहे. हे तुम्ही जेवढे जे बांधकामं करावीत ना, फक्त या जन्मापुरती संरक्षणाची सोय झाली, दुसरं काहीच नाही. दुसरं एक जण आलं म्हणलं, महाराज तुम्ही मन लावून म्हणून मी हिताबद्दल केलोच म्हणलं, काही नाही. ते काय केला सांग बरं म्हणजे. महाराज मला मिरच्याला रान नव्हतं म्हणला. बरोबर बरोबर. 25 एकर आयतच भिजवणीचं घेतलं मला एक जणीचं. बरोबर. आयतीची वीर मला सगळा सटत उचललो मला, ट्रॅक्टर सुद्धा घेऊन टाकलो मला. आज गहून जुंधळा घरा भयानक उत्पन्न व्हायला मला, ट्रॅक्टरशिवाय माल आणणंच होईना, इतका भाग अजून किती हित करू म्हणला महाराज. महाराज हसले. चैनीचे सामान बरे जमा केलायच म्हणला, खाणं पिणं नाही सारं. आता हे उत्पन्न वाढलं म्हणजे काय वाढलं, हलकी दारू प्यायची तर भारी प्यायची, एवढंच की. फक्त चैनीच वाढली की. मला सांगा, तुमचं उत्पन्न वाढलं म्हणजे असं काय फायदा झाला कोणता? फक्त तुमची आयसाराने वाढली, चैनी वाढली. मग तुकाराम महाराज म्हणता येणार गेलं का, तुका म्हणे चैनी करा, तुका म्हणे हित पाहे. गडेव हित करा म्हणले ना. आपण फक्त जन्मभर संरक्षण चैनी ह्याच्यामध्ये जन्म आपला गेला, आपण हिताच्या बाबतीत काही केलं नाही. तर तुम्हाला माणसाच्या जन्माचं हित कसं असतंय, ते काय केल्यास तुमचं हित होतंय, हित नावाची वस्तू काय आहे ते 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे हिताबद्दलची तुम्हाला चर्चा करतो म्हणा की कसं हित आहे, त्या हिताचा सगळा डिटेल पत्ता देतो, त्याचा तालुका, जिल्हा, घर नंबर, गल्ली सगळी सांगतो तुम्हाला. अशापासून हित तुम्हाला होऊ शकते. हित नावाची वस्तू, हित करा म्हणलेत ना, ते हित नावाची वस्तू काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला हिताची एक गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवून भजन करा. हित म्हणजे काय, आता त्याच्याबद्दल मी गोष्ट तर सांगणारच आहे, पण तोवर एक तात्पुरतं. अशी तुम्ही या जन्मामध्ये वस्तू तयार करायची, तर ती वस्तू कुठे गेली तर तुम्हाला वापरता आली पाहिजे. कोण्याही जन्मात गेलं तर तिचा उपभोग तुम्हाला झाला पाहिजे, त्या वस्तूचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्ही करावं आणि त्याचा लाभ दुसऱ्यानं घ्यावा, ह्याला हित म्हणले नाही. मोहलाच्या माशावानी मध जमा करावं आणि तेलाच हाकालून देऊन गटा दुसऱ्यानं घेऊन जावं, त्याचं नाव हित नव्हे. आपले केले आपण काय, तुकावंदी त्याचे काय. तुम्ही कोणतंही काम करा तर ती वस्तू कुठे गेली तर त्या वस्तूचा तुम्हाला लाभ मिळावा, ती तुमच्या उपयोगाला पडावी. आता ह्याच्याबद्दल गोष्ट तर सांगणारच आहे, पण ते गोष्ट सांगायला 4-5 मिनिटं लागणार आहेत. तो तुम्हाला दम निघायचा नाही म्हणून कच्चं टिप्पण दिलं म्हणा की तो पण येते बस. तरी गोष्ट अशी आहे, पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये अशी वाहनाची सोय नव्हती, म्हणून कोण्या गावाला जायचं झालं तर पायानं प्रवास करावा लागायचा. मुलीला नेऊन सोडायला, घेऊन यायला पायी जावं लागायचं, पायी यावं लागायचं. मग ते पायी प्रवास असल्यामुळे त्या मुलीला नेण्यासाठी येऊन मुराळी टेकला, मुराळीच म्हणतात की त्याला, मुराळी येऊन टेकला की माहेरामध्ये माईनं गडबड करायची, लेकराला जेवाय करावं लागलं, संघ बांधून द्यावं लागल, काही नसलं तर बाहेरून आणायचं, घरच्याचं मिसळून रात्रभर त्या माईनं स्वयंपाक करायचा, उद्या लेकीला वाट लावायचं म्हणून. तांबडं फुटावटून पाणी तापवायचं, मुराळ्याला आंघोळ घालून बैठकीत बसलं की लेकीला उठीत होती. कुठं आता थंडीचं जावं नेण्यासाठी आलंय, दुपारून पाऊस पाणी येतंय, लेकीला आंघोळ घालून कपडे नेसवायचे, ती बैठकीत बसली की मुराळ्याला जेवाय ताट वाढायचं. मुराळी जेवून बैठकीत बसलं की लेकीला ताट वाढायचं. आता सोन्यासारखा स्वयंपाक तो पोरगी जेवणा गेली, जेव की माय भूक नाही मला, 5 घास काय, 1 घास काय नगच मला. ते पहिलं कसं आहे, नांदायला जड लागत होतं, पण चांगल्या स्वयंपाकाकडे मन जात नव्हतं, जड खात होतं, दबाव येत होता भूकवर, खुलत नव्हती भूक. मग आता माईची माया लेकरू जेवलं नाही काही ना म्हणून एका कपड्यामध्ये भाजी भाकर काय चपात्याचा असा गटा बांधायचा. माय जेवली नाहीस तर पदरात बांधून घेऊन जाय, कुठं भूक लागेल तिथं खायचं. मला वजन तिचं नेणं येड्यावर नको राहू दे तुझ्या पत्रामध्ये, जेवली नाहीस तर नाही म्हणून बरं ते स्वयंपाकाचा गटा लेकीच्या पदरात बांधून घ्यायचा.
कारण त्या म्हातारीला माहीत असते निहाला आलेला मुरारी काही तेवढा शहाणा नाही. कुठं भूक लागल्यास 10 रुपये खोचून वाटत जीव घालायसारखा माझ्या लेकराला मुरारी नाही. आपल्या लेकराची प्रवासाची सोय करून द्यावून मायनस पत्रामध्ये बांधून द्यायचं बस. आणि बहुतेक करून मुलीला न्यायला आलेली मुरारी रद्दी झालेलीच राहते, तेवढे काही सुधारलेले नाही. ते खटल्यातल्या माणसाने हिकमतीनंच वाट लावलेलं राहते. दोघा चौघा भावाचं खटलं राहो. कोरला भाऊ म्हणते आता सण झालाय पोरीला आणायचं करावं. त्याच्या पाठचं म्हणते कुणाला धारावं. तिसऱ्या नंबरचं म्हणते हे तर बसून काय करायला ह्यालाच वाट लावावं. इथं बिनकामी झालेलं तिकडे वाट लावल्या जाते. आणि ते वापस कवा येईल ह्याचा नियम नाही. ते पक्क म्हणते तिथं बी लावून जायचं. रोजच उठते पोरीच्या मायला म्हणते ताई तेवढं घोंगडं घ्या की इकडे. त्या पोरीच्या माईच्या म्हणून घोंगडं मागायला तेव्हा जातच काही की मुरारी भाऊला एक गडबड आहे का घोंगडंच म्हणा आत्राय म्हणालो. सगळी पावर माहीत होती त्या म्हातारी हे दिमागात कमी आहे. आपल्या लेकराचं आपणच सोय करावं म्हणून बद भाजीपाला पत्रामध्ये बांधून घ्यायची. मग तांब्याचा पाण्याचा तांब्या घ्यायचा आणि गावाच्या बाहेर पाठीची जुनी पद्धत. माय जेवली नाही त्याने पाणी पिकी तहान नाही चुलकर काहीच नाही मला. मग तिच्या पायावर पाणी टाकायचं आणि वाट लावून द्यायचं. ती जेतो माय थांबायची तिसरं नाही गेली की वापस येत होती. मग 2 कोस गेले की पोरीला भूक लागली. बघावर पाणी कुठं तर आता जेवण करू असं पाणी घेऊन घास सोडलं. घासाला पोरगी याद करू लागली की ती माय हुशार आहे म्हणजे 2-2 कोस गाव नाही मला भूक लागली. पदरात आणलं नसतं तिथं काय खातं. मायने याद केली मी आणलं म्हणून जमून घासाला या जेवण केलं. उरलेल्या स्वयंपाकाचा गाठा बांधले. पुन्हा 2 कोस चलत गेले. अचानक पाणी पडलं होतं. नदीला पूर आला होता. दिवस मावळा गेलता. तिथे 2-4 माणसं बसले होते. ते मुरारी म्हणाले आम्हाला पलीकडे जायचं होतं पाणी कवा उतरल हो. तर लोकांनी सांगितलं आता चढाई चालू झाले दिवस मी घेतो उतरत नाही पाणी. त्या झोपड्यामध्ये पोरीला घेऊन थांबून सकाळ उठून जाय. ती येड मुरारी म्हणाली लई गडबड आहे हो घालतोच का लोकांचं लेकरू पाण्यात. तुला काय अक्कल पिकल हाय का नाही खूप विकत देईन मला बस तिथं जाऊन बघतो म्हणजे पडला मग हो ना. पत्रातली भाजी वाचा सोडली. पोरगी याद करू लागली किती मायनं हुशारी केली. पदरात आणलं नसतं तिथं काय खात. घासाला जेवण केलं. पुन्हा स्वयंपाकाचा गाठा बांधली. रात्रभर झोपली. सकाळी पाणी उतरले की पुन्हा 2 कोस गेले. कुठं ते एक मोठं पाठी होती तिथं झाडाखाली 2 माणसं बसले होते. मुलाने विचारलं दुपारी एसटी जाते ते आमच्या गावाला गेली का. कोणतं गाव आहे ते असं अहो तुमच्या गावाला जाणारी नदीच्या पलीकडून फेल झाली अहो म्हणजे. मग आता आम्हाला जायला गाडी संध्याकाळची मुक्काम पडला मुद्दा. घर सोडून निघालेल्या माणसाचं काही खरं नसते हो. कवा येईल आणि कवा जाईल काही सांगता वगैरे. वाहनवाले म्हणतात घरचं वाहन जायला इतके मिनिटं याला इतके मिनिटं. कोणी तर दे की स्वयंपाक तर होऊ दे की आलोच की घरची गाडी असल्यास टायमाला येणं होईना का. स्वयंपाक होते तो जायला इतके मिनिटं याला इतके मिनिटं. आपलीच गाडी आहे नवी गाडी आहे टायमाला येणं होत नाही का. बकल नव्या गाड्या मालकाला खाली घालून वरी बसलेल्या आहेत. तुमचीच नवी गाडी काही सोयीशी येणार आहे का. कसं आहे आता सध्याच्या काळामध्ये 2 गोष्टीने लई उतार आहे. आता वाहनवाले कवा कटल आणि मोबाईलवाले किती लबाड बोलते त्याचा काही मेळ लागणार आहे. कसलंही म्हातारा माणूस तुम 10-12 लबाड बोलाले हॅलो कुठं गावातच राहते ना आधी लबाड लागते. हवा पाणी पडेल का नाही मला हे सांगताच आहे. इतकं पाप असतं की इतकं कुठे लबाडी असते का. आणि वाहनवालं कवा कटेल ते काही सांगता येत नाही. म्हणून मी रोज कीर्तना सांगाले बघा बाईनं नवरा फटफटीकडे वाहनाकडे निघाला की देवाला हात जोडी जावं. देवा एक चालय पण घरला संध्याकाळी आणून सोडा बरं मला जाऊन आणायची पाळी येऊ नका काही सांगता येईल. आणि नवरा वाहनाकडे निघाला की बाईनं हळून बघायचं त्याच्याकडे. पुन्हा असंच येत आहे का कपड्यात बांधून येते कुणाला काही सांगता येणार काही. कारण काय मरण बी आता स्टँडर्ड झाले. दुखण्यानं पडू देणं झालं. ते म्हणाले आता दुनिया सुधारली आहे मी कशाला खेप करू टटकून उतायचं घेऊन त्याला तुम्ही झटका म्हणाला. झटका का पिटका ते स्टँडर्ड झाले. तुम्हाला बाजत पडू देणं झाले त्याला. पहिला मुक्काम तिथं. पुन्हा पदरातली भाजी भाकर सोडली. पोरगी याद करू लागली म्हणजे कशी माय हुशार आहे. मी पदरात आणलं म्हणून जमलं.
जेवण केलं, पुन्हा परत गट्टा बांधला, संध्याकाळची एस टी आली, पुन्हा एस टी बसली. संध्याकाळी बरोबर खेपायला गेली, पदार्थी भाजी भाकर सोडून टाकली. तिथून पुढे तिचा संसार, तिचं नामनं पिणं सगळं मस्त राजरोसपणे तिनं संसार केला. आज आला तर अष्टांकी झाली गोष्ट. गडेव माहेरातून मुलीनं जाताना पदरामध्ये शिदुरी बांधून घेतली. प्रवास करीत करीत खात खात तिनं आपला ठेपा गाठला. तसे आता जेवढे तुम्ही माणसाच्या जन्मात आले, मग गडी असतील, बाई असतील, लहान असेल, मोठा असेल, शिकलेला, आता इथून पुढे आपल्याला प्रत्येकाला मरण पावल्यानंतर चंद्र सूर्य तोपर्यंत 84 लाख जन्माचा प्रवास करायचा आहे. मग मुलीनं माहेरातून पदरामध्ये बांधून घेऊन प्रवासाची सोय केली, तसं तुम्ही आता इथून मरण पावल्यानंतर पुढल्या प्रवासासाठी जात असताना तुम्ही इथून तुमच्या पदरामध्ये काय बांधून घेऊन जाणार आहात. जी वस्तू जाताना मेल्यास तुम्ही तुमच्या पदरात बांधून घेऊन जातात, त्याला म्हणले तुका म्हणे हित पाहे, संग काही घेऊन जायचं पाहिजे. आता इथून तुम्ही जात असताना तुम्ही तुमच्या पदरात काय बांधून घेऊन जाणार. जे तुम्ही बांधून घेऊन जाता हे तुमचं खास हित आहे. काय जाणार, हे बांधलेली घरं, तुमच्या नावची जमीन, बँकेतला पैसा, तुमच्याजवळचं सोनं. मला ह्याच्यात काही संघ येत नाही का. तू कमी झालं जर तुझ्या सगळं संघ आला असतं, आम्ही कशाला बोलून झेंडा असतो लोकांना सांगत नाही. आम्हाला काही बसायला ठेपान घर नाही का. तर लोक ते महाराज लोकांचं काय खरं आहे, आम्ही ठेप्याची सवरा, मला आधार कार्ड आहे, गाव आहे, सगळं आहे. अगं कसं आहे, काही तर गोष्टी चांगल्या कळाल्या तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा म्हणून निघालेल्या. तसं तुम्ही असंही समजू नका की ते लोक बेवारसे राहते तर बोंबले खिंडतील, असंही म्हणू नका. तुमच्यापेक्षा फिक्स राहा सगळे. तुमच्यापेक्षा आमचा आर्थिक भारी आहे. पण आता कसं आहे, काही कळालेली गोष्ट कळवा, धोका होऊ नये म्हणून लाल दिवा दाखवा सगळ्याला म्हणून आम्ही निघालेल्या. आज तुम्ही सगळं कमी लिहिलं जर तुमच्या संघ आला असतं तर संत महात्म्याने एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहून ठेवून कशाला निघून गेले असेल. वाटवान तुमचं हित करून घ्या. या संतांचे ग्रंथ जर जमा केले, एक रेल्वे गाडी भरणार आहे. रेल्वे गाडी काय सांगितलं त्या ग्रंथामध्ये, तू आलास कशासाठी आणि संघ नेणार आहेस का, सगळं तीच ग्रंथात आहे. धनाने भूमो पशुचे गोठे, भार्याग्रद्वारे जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुको गच्छति जीव एका. काय तुमच्या संघ महाराज म्हणले, धनाने भूमो, किती पैसा मिळवा जाग्यावर जाणार. धनाने भूमो, एक जण म्हणला मला चालू खात्याला काय तर फिक्स काही केलोय म्हणला, ते तसेच बँकेच्या खात्याला राहणार, तुझ्या संघ येणार नाही. धन आणि भूमो. एक जण म्हणला माझं देणं घेणं आहे म्हणला, महाराज 10-5 लाख लोकांकडून येणं आहे म्हणजे ते तसंच लोकांकडे राहते, तुझ्या संग येत नाही. धन आणि भूमो. एक जण म्हणला महाराज माझ्या पाकिटामध्ये खिशामध्ये सदा 10,000 रुपये मला मी रिकामा कधीच फिरत नाही म्हणला, ते आंघोळ घालणारे काढून घेते तुझ्या संग. धन आणि भूमो. बरं आता एक माझ्या गोष्ट लक्षात आली आणि तुम्हाला विचारावंच म्हणालो. माणूस तर कसंही मेलेलंच राहते, त्याला आंघोळ घालून का जाळतात ना. मला मड्याला आंघोळ का लोक घालायला तर अजून करणार. तसं मी कटलंच की म्हणाले त्याला आंघोळ काय घालायचं, तर ते बिना आंघोळीचे घातले ते आले का वापस. ते दवाखान्यातून आणले आणि तिकडे फुकून दिलीत तो. मड्याला आंघोळ घालायची काही गरज नाही बाबा. मग आंघोळ जे घालाली तर नाही, हे चापाचापी करणाऱ्या लोकांना डोकं धरलेलं आहे. आंघोळीच्या निमित्तानं आड बाजूला न्यायचं, त्याच्याजवळ काही आपल्याला काढून घ्यायचं, नुसतं पोटात काळा आंघोळीची काही. आणि जमलेले लोकही म्हणतात आंघोळीच्या जागी गर्दी करू नका रे, जवळच्या जवळच्यालाच आंघोळ घालू द्या, म्हणजे त्याची तिलाच काढून घेता येतं. पोटवरून असं लावायचं, मधल्यामध्ये चापाचापी करायचं. मेलेल्याचं रडू नाही काय, हाय काय ह्याच्यापाशी जाऊ नये म्हणायचं. धना आणि भूम. पशुचे गोठे, वाडा भरून जरी गाई असल्या, पशुचे गोठे पोट्यात आणलं. एक जण म्हणला महाराज माझ्याकडे जर्सी गाय आहे म्हणला, बरं मग 20 लिटर दूध देते म्हणला, मग ती घेऊन जातो जाता जाता सगळं. बरं होतं, एक गाय बी आली असती, दूध कटीत कटीत आपला प्रवास लागला असता. पशुचे गोठे पोट्यात आणतात.
भार्या ग्रद्वारे. भार्या भार्या कोणाला म्हणते? भार्या म्हणजे बायको. माणसं बायकोला ऐकले मूर्खाले तो काही मला दुनियामध्ये बी भक्कल बाय असतात बघा, पण आमचे माणसं काही न्यारीच आहेत बघा. ती घेऊन जातोस का काय? जाता जाता सगळं बरं आहे बघा. आपली बायको बी आपल्या संघ जर आली एक बघूनच घ्यायचं सगळं काम आहे. तू ते वाढायचं चालायचं. पण महाराज म्हणजे भार्या ग्रद्वारे. बायको तर कुठं हातात हात घालून फिरलेली तर संघ येते ग्रद्वारे. नवऱ्याला फुकून देणार, ते नवरा जळून जाणार. आणि ग्रद्वारे म्हणजे घराच्या दारामध्ये कुठं कुठं ओटी राहते तो समोर आले शान मध्ये पटांगणात रोड लावून ग्रद्वारे बसणार. नवरा गेलं मरून, काही एकटी मागं वरांडावर बस. आल्या गेलेल्या माणसाला एकच म्हणणार कारभारी मालक गेले. आता मज कसं होईल? आता ह्या वाड्याचा मॅन तर तूच पैसन, आता दुसरं कोण येणार वाड्यात? अध्यक्षच तू वाड्याचा आता आहे. पाय लांब करून बस, आकरून बस, झोप वाटत झाडगाव झोप त्याला बस. ऐक नाही देख नाही. पहिली वचक तर होती की कुणी कुणी येत की म्हणून ते रास्त मानलं. उठ वाटत का उठ, नका उठ. आंघोळ करू वाटली तर कर देत नका. भारी आठवलं तुझ्याच मनावर की आता सगळं ऐक नको ते भारी आठवलं. जन स्मशाने. जन म्हणजे मातीला आलेली. शरण पेटलं, भूक लागली, चला पाणी तापवायचं बघा. आणि चटकन काय होते जेवायला बघा. ती गेलो ते जळाले तिकडे मला खाण्याची घेतलं. आणि मोठेपणानं भावपूर्ण श्रद्धांजली. हाय काय तुझ्यापाशी दुसरं त्याच्यात तर कापड घ्यायचं आपलं. भावपूर्ण श्रद्धांजली. तुझं काय करतो तू सांग? जन स्मशाने. देह चितायाम, देह चितायाम, हे देह चितेवर टाकलं. आता ह्याचं तर काय हिरवं पिवळं डुकं निघतंय. दन फटकल्यासारखे आवाज येतो. एकदा तोटा वाजल्यासारखाच आवाज येते. हो, एकदा निघालं की हिरवा दूध, एकदा निघाला की पिवळा दूध. आता शेवटपासून आपला राहणं होत नाही. 4-5 नमुन्याची धूळ निघते त्याच्याकडे. जन्मभर नखरे केलेले एक एक धूळ निघालाय बाहेर. आता 4 ते 5 तासामध्ये वाळलेल्या सरपणाचा भारा जसा जळून कोळसे होते ना, तसं देश संपला ह्याचा भागा. परलोक मार्गे. मग आतला जे प्राणवायू आहे, आतला जे आत्मा आहे, परलोक मार्गे गेला परलोकामध्ये. जसा पिंजऱ्यातून पोपट गेला तसा ह्याच्यातून आपला जीव म्हणायचा, प्राण म्हणायचा निघून गेला परलोक मार्गे. सांगा बाबा आता जाताना काय घेऊन गेला ते? एवढे कुटाने करून, लबाड्या करून, त्याला बुडव त्याला बुडव, त्याचा धुरासार त्याचा धुरासार, दुधामध्ये पाणी टाक, एवढे कुटाने करून काय नेलं सगळं? निस्त्या लबाड्या लबाड्या, एक शब्द खरा नाही. एवढं करून काय नेला सगळं? सांग काय जाते संग? मग महाराज माणसाच्या संग काही जाते का नाही मेल्यानंतर? सांगायचंय का? ऐकायचंय का तुम्हाला? ऐकून तसं करायचंय का? मग आता एवढं सांगितलं तेवढंच कशाला सांगायचं? काय नेणार मग त्यांना तुम्ही संगमर? कर्मानुगो गच्छति जीव एका, कर्मानुगो गच्छति जीव एका. गड्यो तुम्ही किती मोठे मोठे बंगले बांधला, कोणत्याही टायसन कोणते बसले तरी 1 रुपया तुमच्या संग येणार. काय देवाचं मंदिर, काय संस्थानाचं बांधकाम, काय देवासाठी तुम्ही पैसा खर्च केलेला आहे, फक्त एवढाच पैसा तुमच्या संग येणार. तुम्ही किती मोठे मोठे लग्न केले, कोणतेही भारी जेवण कुरकुर वराड जेव घातलं, एक भाताचं शीत तुमच्या संग येणार नाही. आज 7 दिवसापासून महादेवाच्या दरबारात जे तुम्ही अन्नदान केले, एवढंच फक्त देवाच्या नावाचं अन्नदान तुमच्या संग येणार. कोणत्याही सोयऱ्याला धुडू आंघोळ्या घातल्याचा अपमान आहे. किती जरी तुम्ही आलेल्या सोयऱ्याचे पाय धुडू बी गेला, किती सोयऱ्याला छत्री खाली घेऊन हिंडला, इतकंही पुण्य संग येणार नाही. काय कोण्या संताची काय देवाची पूजा ध्यान केलं असेल एवढं तुमचं सगळं. कर हरी भक्ती परलोकी एकामा, सोड विषय बाबा सोनिया, सोड विषय बाबा
केलेले देवाचं बांधकाम, मी तुम्हाला खरं सांगालो, देवाचं केलेलं बांधकाम, देवासाठी केलेलं अन्नदान, केलेली देवाची पूजा, केलेली संताची सेवा, त्याच्याशी तुमच्या संग काही येणार नाही. माना न माना, पटवू न पटवू, करा न करा, मी खरं आहे ते सांगितलं. कीर्तन संपल्यास मन केली लोक इतकं महाराजांनी सांगितलं, पण आपलं नाही बाबा पटलं, तुला पटाव म्हणून सांगितलं नाही. मी खरं आहे ते सांगितलो. माद बजरी कमन केलास तरी महाराज म्हणे तुझ्या हातानं सत्कार्यातून परमार्थात खर्च झाला, एवढाच फक्त तुझ्या संग येणार. बस कोणी नये सवे यथा गेल्या तुम्ही विषय लक्षात घ्या. तुमचे तुम्ही थंड दोषाने विचार करा. कोणी नाही सवे येता. आणखी पुरावा सांगतो आणखी तुम्हाला. मज चालता प्रयाणकाळी आस्थान दिसती जवळी, मृतिके मृतिका कवळी, एकले मेळी संचिताचे. गंमत कशी आहे, एकनाथ महाराजांनी शोध लावलेला आहे. माणसाच्या शरीरातून जीव गेल्यानंतर काही अंतरावर जाऊन थांबते, त्याला देव जाऊन हटकिते. का थांबलास? कधी संपला, आकडा संपला, चलायचं. एकटा जाऊ का म्हणते. कोण देऊ? मला करमना झाले, उदास लागाले, बेचैन वाटाले, लय माणसात राहिले, मला एकट्याला हो वाटाले. कोणी तर द्या की, तुला संघ पाहिजे कोणी. हो बघ केलायस का संघ द्या असं बघतो म्हणजे. मग जीवाला थांबवून घेणार आणि देव जन्मलं तोपासून त्याचं व्यवहार काढणार. कोण्या देवस्थानाच्या पेटीत काही टाकलेला आहे का? कोण्या देवाला काही लावलेलं आहे का? कुठं अन्न घातलेलं आहे का? सगळ्या जन्माचा सगळ्या एका ठिकाणी करायचा, असा गठ्ठा तयार करायचा. तूच केलेलं आहे. एकले मिळी संचिताचे. तुझं एकटं म्हणलास ना हो की तुझं जन्मभर केलेलं पुण्य जाणारच. मग जन्मभर केलेल्या पुण्याचा गठ्ठा आणि ते शरीरातून गेलेला जीव पुढे निघून जाणार. आणि ते मग पुढल्या जन्मात कुठेही गेलं तर ते इथून निघालेले पुढे त्याला नशीब म्हणून वापरायला मिळणार नाही. नशीब 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 म्हणतात का इकडे लोक? नशिबाची भाषा आहे का इकडे? हा, इकडे लोक म्हणतात ना, आयतं बसून खाला बी नशीब पाहिजे रे. ते कोण्या दुकानावर मिळतंय रे म्हणलं त्याला. नशिबाचं काही दुकान आहे का कुठं? अहो हेच नशीब आहे. तो तुम्ही आता महादेवाच्या नावाने एवढा खर्च केला की नाही, ज्याचा ज्याचा खर्च आहे त्याने घेऊन जाणार. आलिशानमध्ये बांधकाम केलंय, चांगल्या बंगल्यात आहे, अन्नदान केलं आहे. तो बसून का काम धंदा न करताना मस्त खालाच, नशीब चांगलं आहे. आधी सप्त्यात पंक्ती केलोय तेव्हा आहे तर खालो. तुझ्याहून कंगाल कुठं आहे मला? गरजच नाही, काही नाही. बरेचसे लोक म्हणते आम्हाला गरीबाला बी पट्टी लावतो का? पहिलं असलंच वागलं म्हणून खेकड्यानं बोलून ठेवले देवाला. आणि गरीब असून बी आता काही करावं का? आम्हाला लावा लावा मोठी मोठी लोक बघा की आम्ही गरीब म्हणून. तुला जे जुत्यानं बोलून ठेवलंय का नाही, पहिलं केला नाहीच म्हणूनच केलं. दिदल्या वाचून फरक लागते काही. आज जेवढं जेवढं तुम्ही करताल तेवढं तेवढं तुमच्यासाठी. आज गडे आणखी त्याच्यात तुम्हाला बारीकी सांगतो. तुमचे तुम्ही थंड बसल्याने विचार करा. ते तुम्ही जे देवदेव करायला त्याच्यातला जे सगळा खर्च आहे त्या खर्चाची देवाला अजिबात गरज नाही. आज मग कोणी म्हणते महादेवासाठी केलो, महादेवाला या सप्त्याची गरज नाही. सप्ताह करा न करा, अन्नदान करा न करा, देवाला तुमच्या सप्त्यात देवाचा सप्ताह आहे. देव म्हणते करा न करा तेच त्याच्या आनंदानाच आहे. कशासाठी आहे? फक्त आपल्यासाठी आहे. ते आपल्यासाठी. काही लोक म्हणतात ना, पहिलं मी पुढे होऊन सप्ताह करीत होतो, मला आता जाईना झालो. पहिले तुला कर म्हणलं नव्हतं त्यानं. पहिलं मी पाराकडे जात होतो, मला आता जाईना झालो. पहिलं बी हे म्हणलं नाही तुला. तू आलास काय तिकडे बोंबलत गेलास का? त्याला काही बी गरज नाही. मला मग सप्ताह सप्ताह देवाचा देवाला हो कसं आहे. आणि काही लोक असं म्हणतात. आणखी दुसरी भाषा आहे आणखी, कालच्या सप्त्यामध्ये पद्धतचे पैसे घातले मी देवाला, असे काही म्हणाले. आणि काही म्हणतात मी देवाला 5,000 रुपये देऊन गेलेलो. तुम्ही विचार करा काय म्हणाले हे नाही. मी देवाला स्वतःचे 5,000 रुपये देऊन गेलेलो म्हणाले. आता थंड बसल्याने विचार करा. देवाला गेलो म्हणते. देव सगळ्या सृष्टीचा मालक, त्याची बायको
लक्ष्मी ती त्याच्या पायथ्याला बसून आहे आणि ती लक्ष्मी एवढी भादर आहे. चालता चालता तुमच्या घराकडे जर मिनिटभर ध्यान लावून बघितली, तुमच्या घरात पैशाला आणि मालाला जागाच पुरणार नाही. उगं बघितले मुक्काम केले असतं उठूच आलं हो, पण ती लक्ष्मी कुठंच मुक्काम करीत नाही. आता बघा बरं, लक्ष्मीचा फोटो कधीच बसवून नाही, उभा टाकूनच. तिला म्हणजे बसती घरात किरकिर चालू झाल्यास कशाला राहून लगेच निघायची मला थांबत उगत होता. लक्ष्मी बसून कधीच नाही, फक्त बघत या उठू येणार तिथं. 1 मिनिटभर जर कुणाच्या घराकडे बघितलं तर तिथं पैसा उठू येते. एवढी लक्ष्मी भारी. ती लक्ष्मी आमच्या देवाची बायको आणि ती पायथ्याला बसून आहे. एवढं पैशाचं माणूस पायथ्याला बसून असताना तुझ्या 5,000ला देवानं काय केलं असेल म्हणून देवाला दिलं देवाला. देवाला ह्याची काहीच गरज नाही. मग मला जे देवाला देणगी द्याले ते काय माध्यम यायचं? त्याचं माध्यम एकच आहे, देव आहे बँकेचा कॅशियर. बँकेचा व्यवहार करताना तुम्ही गेले गेले पैसे कुणाकडे देता तुम्ही? कॅशियर. तेच घेऊन जाते का घरला? नाही, तुमच्या खात्याला जमा करणार, तुमच्याकडे नोंद देणार, तुमच्या खात्याला जमा आहे. माझी जरी बदली झाली मला नाही वाटते का आज तुम्ही हे जे सप्त्याचा खर्च केला पुन्हा कुणाचं काय ते तुमच्या खात्याला टिपून टाकलं. इथं घे वाटलं ह्या जन्मात घ्या, नाही तर पुढच्या जन्मात घ्या, तुमच्या खात्याला जमा. फक्त कॅशियर आहे. हां, काही काय म्हणतात मी महाराजाला दिलं. महाराज सुद्धा कॅशियरच आहे. महाराजाला सुद्धा काही देणगीची गरज नाही. उगं म्हणते आम्ही महाराजाला दिलं. महाराजाला देणगी देणं म्हणजे तुझ्या चिताची आहे ती. महाराज आता उगं कळावं म्हणून तुम्हाला, एक संन्यासी महाराज होते. त्या का सावकाराकडे गेले. सावकार मी मोठा मठ बांधलोय म्हणजे त्या मठात माझं चांगलं आहे म्हणजे सगळं पलंग गादी सगळं खाणं मस्त आहे. मला एक नाद लागला आहे म्हणजे माझ्या भेटीला आलेली माणसं मुक्कामी राहिले की तिथं जेवावं तिनं झोपावं म्हणून मी कुणाला गहू तांदूळ आणून द्या देत म्हणजे जेवतेत लोक मस्त झोपतेत. मग सामान जमा करायचा मला नाद आहे म्हणजे आणि तुम्ही एक आत्राय पांघरायचं द्या. कुणी गहू द्याले कुणी तांदूळ द्याले तुम्ही आत्राय पांघरायचे द्या. त्या सावकारानं वक्त जग तोंड करून फाटक्या सतरंच्या 2 काढल्या. एक फाटकी काढली आणि चादर काढलं. सावकार महाराज चांगलं द्या आम्हाला घडते ती दिली बघा. ती फाटकी सतरंजी चादर घेऊन गेलं. तिथे मठामध्ये का पत्राचं शेड होतं. त्या शेडमध्ये सतरंजी आपल्याला चादरची घडी करून टाकलं. ते सकाळी झाले की दुपारच्या बारी वारा वाजवून सुटलं. त्या सावकाराच्या दारात एक झाड होतं, ते झाडून छतावर पडलं. ते छत खाली पडलं. ते सावकार कपारीतून बाहेर आलं. पावसाने जेव्हा जोड पडलं, गारानं जेव्हा जोड पडलं, पुन्हाच्या घरला पडाले. सगळ्यांनी घर लावून घेतले. कोणी घरला येऊ देण्यात राहा. पळत गेले महाराजाच्या मठाकडे. तर महाराज कशाला घेतलं आलं म्हणलं महाराज ते गारानं झोड पडलो मला खडखड घेऊ आले मला काही पांगळा असलं तर द्या. महाराज म्हणजे त्या शेडमध्ये यायचा. ते गेलं तर सकाळची सतरंजी त्याचं चादर त्या सतरंजीवर बसले. चादर अंगावर घेतलं. दोन्ही बी फाटके. सतरंजी खालून थंड लागली चादर कोण थंड लागली. महाराज म्हणजे फाटकाय चौकोनी शिव वाजवले. दुसरं एखादं असलं तर द्या की. महाराज म्हणजे माझ्यापाशी असतं तर सकाळ तुझ्याकडे कशाला मागायला. असंच तुम्हाला यायला होते म्हणून जमा करायचा ना. आम्हाला ह्याची काही गरज नाही. तुम्हालाच अडचणीला होते म्हणून आणून उठावी. सकाळला जर मी एखादी गादी दिली असते तर मग आता तुलाच होती की मग आता दे की. आता कुठं ढिगाऱ्याखाली कोयजून गेले की मला पावसामध्ये काही माणूस मेल्यास गळ्याला पण वळते तसं झालं. महाराज म्हणलं फाटकच दान दिलं तर माझ्या येळाला आलं म्हणला. जमा करून ठेवलेलं गेलं सगळं पाण्यामध्ये कोयजून. महाराज म्हणजे जमा केलेलं तसलंच राहते. दान दिलेलंच का आम्हाला येते. दृष्टांत संपलंय काही कळाले का सांगण्यावरून तुम्हाला. आज देव म्हणजे संत आहे फक्त निमित्त मात्र इथे. देवाला बी ह्याची काही गरज नाही. ह्याचा काही गरज नाही. आणखी किती पुरावे सांगू तुम्हाला. एका मागून एक किती पुरावे सांगू. उगाचा हे ध्यानात राहील ते ध्यानात राहील मग वेगवेगळ्या कॉलेजच्या सांगून बघ तू जमलं तर बघा. आज तुम्ही देवाला जे देता ते तुमच्याच हिताचं काय. आणखी दुसरा पुरावा सांगतो तुम्हाला. आता ह्याच्यातल्या दोघा चौघालाही कळालं एक दोघालाही कळालं तर खरं आहे समजा. आता सरकारने एक योजना काढलेली आहे. भारतामधला एक माणूस 1 कोटी रुपये त्याच्याकडे ते निघाला अमेरिकेला.
पण भारतातले पैसे अमेरिकेमध्ये चालत नाही. तिथं काय चालतंय? डॉलर. मग भारतातले पैसे जर अमेरिकेत वापरायचे झाले तर ह्या देशातले पैसे जर परदेशात वापरायचे झाले तर भारतातले पैसे भारतातल्या विश्वासाच्या बँकेत भरायचे. मला अमेरिकेला जायचं म्हणून पैसे तिथं भरायचे, ती पावती तिथे जाणे, ती पावती घेऊन अमेरिकेला जायचं, तिथल्या बँकेला दाखवायची, ती पावतीनीकडे बँकेसंग संपर्क तिथे येते. ह्या बँकेत जेवढे भरले तेवढ्याचे तिकडे डॉलर तयार करून देते. बस आहे की बरोबर मी सांगितलेले? म्हणजे भारतातले पैसे जर परदेशात वापरायचे झाले तर विश्वासाच्या बँकेत भरा, म्हणजे हे पैसे तुम्हाला परदेशामध्ये डॉलर करून मिळते. तसं तुम्ही मरण पावल्यानंतर इथला 1 रुपया बी तुमचा पुढल्या जन्मात येणार नाही. मग ह्या जन्मातली संपत्ती प्रॉपर्टी जर तुम्हाला मेल्या जर पुढल्या जन्मात पाहिजे असेल तर इथल्या विश्वासाच्या बँकेमध्ये भरा. आता इथल्या विश्वासाच्या बँका कोण आहेत? देव नाही तर संतच, बाकी सगळ्याच खाजगी बँक आहेत. किती हुंडा दिला तर काय बँकेत जमा नाही. म्हणून मी तुम्हाला बार बार सुचून सांगालो, बाकी तुम्ही देवा व्यतिरिक्त परमार्थ इतकं कितीही जरी कमी केला, कमाई केला, केवढी धस लावला तर याच्यापासून तुमच्या संग काही येणार नाही. म्हणून तुकारामाला स्पष्ट म्हणते, आपुल्या हिताचे जरी केला शो म्हणून आहे, महत्व येईल, मान होईल, व्हावा करतील, पण संघ काही येणार नाही. काही लोक असं बी म्हणाले कुठं महाराज म्हणला काल परवा मी मुलीचं लग्न केलं, म्हणला तुमच्या सप्त्यापेक्षा चौपट माणूस असं म्हणला. काय तुमच्या सप्त्या जेवाय करतो तो लोक म्हणला? चपाती, वरण, भात, भाजी आणि बुद्धी. जेवणाऱ्याला विचारा म्हणला 4 पत्रावर मावून गेले एवढं पुढच्या लग्नात मी केलं, म्हणला चौपट लोक होतं म्हणलं सप्त्यापेक्षा. मी म्हणलं सप्त्यापेक्षा तू भारी काम केलं वाटाले का म्हणलं? बेखुबा म्हणलो सप्त्यातलं वरण भात संघ येईल, पण लग्नातली जिलबी नुकती संघ येणार नाही, ही ध्यानात राहू दे. एवढं भारी लग्न केलास म्हणजे काही 84 चुकते म्हणालास का काय? तू कशाला बी काही म्हणून हा लग्न मोठं केलं, वा वा मस्त लग्न केलं, फक्त एवढंच आहे. वारे वा भादर वाडा बांधला बघा. हे कसं आहे, संसार म्हणजे गार्डनमधलं शोचं झाड आहे. वारे वा काय झाड चांगलं दिसायला, फुल बी नाही फळ बी नाही, लग्न भारी केलं, वारे वा चांगलं केलं हो लग्न, एवढंच आहे, संघ काही देणार. मी सुचून सांगालो तुम्हाला, एखादे लग्नच करील, वास्तुशांत्याच करील, डवळे जेवण करील, हाबूक फुकींना सप्त्यापेक्षा भारी केलं म्हणलं तर असली धोका खातात. संसार केवढा भारी केला तर पुन्हा जन्म नाही. मी तुम्हाला वाजून सांगालो, असली धोका खातात. कांदे खाऊन सफरचंदाचा खाल्याला आणू नका, धोका खातात. संसार फक्त शो म्हणून आहे, त्याच्यातलं संघ काही येणार नाही. हे ध्यान मी बऱ्याचशा लोकांना जाय दिलो, आज भरपूर कमाई केल्या, 10 गेलेत, 5 उरलेत, परमार्थ बघ, भक्ती बघ, काही तर संघ द्यायची सोय कर. असं सगळं झालं की तुझं काय कमी आहे? तुला कमी आहे तुला? मला एक जण म्हणला 3 पिढ्या खालं तर सरना हो महाराज, एवढी कमाई केल्या. 3 पिढ्या आता मरून गेले तर तुला काय उपयोग झाला याचा? केलायच तर केलायच, खाऊ दे 3 पिढ्या, पण तू बी जाता जाता तुझं संघ नेऊन याचं काही करतील. काय संघ न्यायचं असायचं तुला? खातील माझं लेकर. तुम्ही विचार करा, तुम्ही जर देवदेव नाही केलं, कुठं परमार्थ भक्तीन दान धर्म नाही केलं, लेकरं खातील म्हणून जर जमा करून ठेवलं, घर बांधून तुझं सगळं केलं, गेलं मरून. चांगलं घर बांधलं, देवाचं काही केलं नाही, मेलं, कुत्र्याच्या जन्मात गेलं. हे बांधकाम केलेलं घरात मरून कुत्रं झालं. जोरदार पावसातून कुत्रं दिसालंय, आणि त्यानं बांधलेल्या वाड्यामध्ये सुनन लेक त्या पावसामध्ये TV लावून पलंगावर बसून खेकाट्या घालावे, आणि एक कुत्र होऊन पावसात भिजाले. आता सुनन लेकानं आनंदानं खाल्याला ह्याला कुत्र झाल्यास काय उपयोग झालायचा? हे पावसात भिजाले
आणि ह्यानं बांधलेल्या घरात सुनून लेक आनंदाने बसलेत. आता ह्याच्या मागे ह्याला काय उपयोग झाला? आता पावसात सुनी होती त्याच्या घरात त्याला असा वाडा त्यानं बांधलेला आणि कुत्र होऊन बी झाले. आणि हे कुत्र झालेलं म्हणाले की मॅच बांधलेला वाडा आहे की जातो की वाड्यामध्ये. ते कुत्र झालेलं म्हातारं वाड्यात घुसलं सुन असला धोंडा उचला हाड म्या तुझा सासरा हो की ग धोळा कसा. अरे तुझ्या महागारी कोणी बी कसं झालं तर तुला त्याचा फायदा काय? माधवर कमाई ठू करून केलास, ह्या जमिनी कमून तुला देवाचं काहीच केलं नाही. बैलाचा जन्म मिळाला, तुझ्या जमिनीवर पूर्णाच्या पोळ्या करून खाले आणि तू बैल होऊन लोकांचा आवतून कडबा खाला. असं सांगायचं की मी डोळ्यात आल्यावर हलू लोकांनी आईला ह्याला बी लेकरं नाही तर आमची दे कोणा म्हणा त्याचा पोटात काळ ठेवून सांगाल होता काय का ते उपयोग तुम्हाला त्यानं खाल्या. अरे हिसतन धनकी कोण भराई देखत नाही नो मी मिट्टी मिलाई कणकर चुनकर मेल बनाय आपी जाकर जंगल सोया हडिया जळी जैसी लकड़ी की मूली बाल जळी जैसी घास की पूरी कहत कबीरा सुनो बाई दुनिया आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपल्या महागारी पुणे आनंदानं खाला काय उपाशी राहायला काय त्याला उपयोग आपला तुझं तुझं बघ. काही काही तर इतके येडे आहेत दुनियामध्ये. एक माणूस म्हणला मला एकुलते पोरगा म्हणला 50 एकर जमीन आहे, मला काहीच गोष्टीची कमी नाही. खुलून बोललं आणि एकदा दोनदा गेलं तो फक्त झळ तोंड करून बसलं. एकदा काही दुखत असेल म्हणतो दुबार गेलो कसलं तो तोंडाला काय झालं म्हणलं काय कमी पडलं की सुनाला नोकरी आहे म्हणला, पोराला नोकरी आहे, 50 एकर जमीन नाही. वक्त झळ तोंड करून बसायला काय झालं? मला काही कमी नाही, मला पोराचाच लय गोड लागलाय ना. मला पोरग येडं निघालं मला, एवढी जायदाद सांभाळून होईना पोराला लई गायला द्या पोरगा काय सचुकीनं कमी जाईल मला. शेजाऱ्याचे धुळे सारून 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 फक्त नाव करून घेतलं मला. एवढी कमाई केलं म्हणला पण पोरग जाहिराती निघालं म्हणला पोराला सांभाळून होईना. पोराचं कसं होईल तो मी त्याला राय दिलो पोराची गोड करू नको. पोरग आहे ते राणी तून खाऊन आनंदानं राहते. तुला गेल्या गेल्या शिवलाटा वाढावं लागते तुझं तुझं. आणि त्या पोराला म्हणाले माझ्या महागारी तुला कळलं रे माझ्या महागा म्हणजे तुला गेल्या गेल्या गाडी आहेत का? ते कसं डोक्यात ढिलं झाल्यावर बोलाले की लोक काही नाही. ह्याचा तुम्ही खात्रीने इलाज करावा लागेल का? ते कर बाबा पोरासाठी बी पण तुझ्या संग याचं काही 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 आज गडे हो तुम्ही मान लाव काय नाही मान लाव काय डोळ्यात आलाव तो पुन्हा नाही बोली लाव काय त्याची काही गरज नाही. खोली रुंदी सांगितल्यास लोक तुमच्यावर लई नाराज होतील. मला काही निवडणुकीला उभा टाकायचं नाही म्हणलो, कुणाचं मत पाहिजे नाही, नाराज झाले तर झाले. आज हो का संसार किती सचुकीने केला हो. संसार करू नका म्हणालो का मी तुम्हाला? संसार करणाऱ्या शिवा दिलोय का? बडी केलो का? संसार करणं चुकीचं आहे म्हणलो का? मी संसार करणाऱ्याला काही मला बोललोय का? फक्त तुम्ही वस्तू जी धरली आहे पट्टी ही 84 मितीत नाही जन्म येत नाही आणि हिच्यावर जर भरोशाने बसताल तर असली धोका खातात. मग मला हे संसारातला केलेला खर्च संघ येणार बरं तुमच्या 84 बी चुकी ना. मग हे संसार करणं कशासाठी आहे? मग त्यामध्ये 4 पोरीचं लग्न केलं कोण ते पोराला शिक्षण दिलो मग हे तुम्ही तुम्हाला संघ येणार नाही त्याच्यात हीच नाही 84 चुकत नाही. मग हे कशासाठी करायला हवं मी आता तुम्हाला सांगूच का संसार कशासाठी आहे? आज पोरीचे लग्न करणं किंवा पोराला शिक्षण लावणे ठेप्या करणे कशासाठी आहे? त्याच्यापासून 84 चुकवणं पुन्हा जन्म मिळणार खर्च संघ बी येईना. पण हे जे करायला होतं नाही हे सांगतोच तुम्हाला. तुम्ही दोघा नवरा बायकोनं लैंगिक सुखामध्ये जे गुण गाळले तर त्याचं सार्थ गुण आहे संसार म्हणजे. 4 पोरीचे लग्न केलं म्हणला महाराज भलता बेजारीमध्ये आहे. घटनाच कशी घडून आणलायस सांगतोच तुम्हाला. त्याला तर लावावंच लागणार बाजूला पुस्तक करावंच लागणार आहे हो. माणसं म्हणतात ना खरं तर तू तसं करू नव्हतास पण केलं निपटायचं बघ. कोणी संसारातलं तुकाचं म्हणलं गुन्हा गाळलेले त्याला लावायचं बघ. तुम्ही कवाई कीर्तनाची गोष्ट सांगत असतो
आम्ही पहिलं पायानवारीला जातो. परत इथे पंढरपूर ते आळंदी असं जातो त्याचं पाहिजे. तेव्हा आमच्या संग जास्त माणसं होते 50 रुपये. आणि आम्हाला आमच्या महाराजांनी सांगायचं, पोरं इळभर चालायचं, पण आपलं आपलं खाचं बरं, कोणाची पंगत जेवायची नाही, काही नाही. इळभर चालतात, भजन करतात, कोणी जीव घातलं की चालल्यानं भजन केलं सगळं पुण्य त्याला जाते. काही बी खाचं आपलं आपलं खाऊन चालायचं. मग आमच्या लोकांनी काय करायचं, 4 जण चौघाचे तुपे करायचे, कोणाला भाकरी द्या का, कोणाला भाजी द्या का. मग वर्षभर आम्ही तुपे तयार करायची. मग आम्ही बी 4चा तुपा करायचा. तर आमच्या समोर एक माणूस होतो, एवढी माझी सेवा करीत होतं त्यानं. मस्त कोण्या टायमाला काही सांगितलं कुठून बी आणायचं, मी दरवर्षी त्याला संघ द्यायचं. फक्त एवढंच होतं, थोडं पुढील होतं. कोणाचं काही गौशल्याला उचलायचं, कुरकुर काय मिटवायचं. बाहेर हे एवढं कोंगळ आहे, पण आपल्या फायद्याचं आहे मला. कुठे गेलं तर कुणाला राहत काही, तो कुणाचं भांडण आणायचं, कुणाचं फसकून बोलायचं आणि त्याला हातात जोडायचं. असं त्यानं करायचं आणि त्याचं मिटवायचं. तर अशी आव्हानात आमची दिंडी थांबली. तिथं कोण्यात शेतकऱ्यांनी गडी फिरलेली, नवरा बायको शेतात राहत होते. हरिपाठाचा टाईम झाला म्हणून तांदूळ घेऊन गेलो, त्या माणसाला घेऊन गेलो संग. आणि त्या बाईला म्हणलं, आई आमच्यापासून तांदूळ आहे, तुमच्या बघून्यामध्ये एवढी खिचडी शिजून द्या, आम्ही बघून धुवून देतो, सगळं करतो. सगळं नाही आहे, तुम्ही एवढं घर सोडून द्यावाला चला, आम्हाला तेवढं तर करू द्या की. मी शिजून देते, मध्ये घासते, सगळं करते. बिचारीनं बघून घासलं, तांदूळ दिले आणि ह्या माणसाला सांगितलं, तू इथं थांब, खिचडी शिजली की घेऊन येतो. आमचा हरिपाठ होते. मग तिने खिचडीला कोणी सांगली, त्याला तिथं बसवलं, हरिपाठ म्हणायला दिंडीत गेलं. ह्या बदमाशानं त्या बाईला काय म्हणलं की बाई जवळ तापली का नाही, तू कशाचा वाढ करीन, खोबडीचं दिन जास्तच झाली ना, दिन तुझी खिचडी ही बाळून तापली, ताव्या तापल्या, तुझी खिचडी किती घे म्हणली, तिथे शिजली होती का काय, नीट की फोडणी दिली होती ना, केलं की झालं. उचल बघून माय टाकू नको, घेऊ नका घ्यायचं, तुझी खिचडी नव्हे तर बघून काही आता म्हणजे घ्या का भोत बडबड झाले, बडबड त्या भोतरामध्ये टाकलं. घेऊन आला घेऊन आले. मागं आल्यास मला संशय चालू मायला काय कुठाना केला की काय नाही, खिचडी काही इतक्या भेगेने शिजली नाही. आले असं समोर आले ते खाली गळाले, पण हे काय गळाले रे, म्हणजे गुन्हा गळाले. मायला तिथे कुठाना केलं. त्या बाईचे पाय धरता बाई येडा आहे, बायकोनं सोडून दिले म्हणीच मग त्या बाईच्या डोळ्याची लालाई कमी केली, शांत केली, सकाळी उठून गपचूप गेला. तर कशासाठी सांगितलं, ते म्हणजे गुन्हा गळालेत म्हणलं का नाही, तसं संसारात बेजार होऊ लागली की तुझे गुन्हा गळालेत म्हणे जाऊ, कुणाच्या आसनाला नाही, कुणाच्या काही उपकारा नाही. हा संसार म्हणजे तुम्ही केलेल्या गोष्टीची, तुम्ही केलेल्या करणीची नित्य. असं काही फार जास्त कोणतं काम करावं तर लागणार. लेकरं तर ठेका लावावं लागणार, पोराचं शिक्षण करावं का, कारण कारस्थानच आपलं ती आहे. आता काही लोक असं बी म्हणतात, यंदा मुलीचं लग्न आहे, यंदा कन्यादान करायचं आहे. कशाला बी कलर द्याले लोक, कशाला पोरगी ह्याची लोकांना म्हणतो करावं कन्यादान. कन्यादान कशाला म्हणते, तुमची पोरगी मी उजून द्यावं लागते, पोरगी तुमची लग्न करून द्यावं मी, मला कन्यादान करते. तुझ्याच पोरीचं लग्न तू करायलास, कन्यादान नाही, गुन्हा गाळलेलं सार्वजन आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला काय सांगत म्हणून गडे हो, तुम्हाला आता जास्त सांगण्यापेक्षा काही उजड जे तो सांगून काही उपयोग नाही त्याचा, थोडाच मतलब आहे काही का. तर तुम्हाला तुमच्या जन्माचं संगण्याचं, जन्मोजन्मी तुम्हाला उपयोगात पडायचं, काही हित करायचं असेल तर तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, इथं ते करावे देवाचे चिंतन, काय खर्च कर, काय ध्यान करायचंय, काय ध्यान कर कशी करायची, पूजा करायची, काय करायचे, फक्त देव आणि संत सोडली तर दुनिया सगळी आपल्याला काही त्या दुनियाचा उपयोग होणार आहे. आतमध्ये पिछे म्हणून तुका म्हणे ईद बाय, ईद बघा म्हणजे संघ जाताना काय घेऊन जाता येईल आणि पुढे कोण्या जन्मामध्ये आपल्याला कसं वापरता येईल, त्या गोष्टीची तुम्ही आता करा. सुरुवातीला पेटमध्ये माल भरा म्हणजे बोललो, कोणता माल भरायचा, 84 लाख जन्माची सजा माफ व्हावी
एरवी झाली की 14व्या दिवशी माणसाचा जन्म यावं आणि या जन्मातली 30 टन कमाई केलेली पुढे हजारो जन्मामध्ये आपल्या उपयोगाला यावी अशाच तऱ्हेचा तुम्ही या पेठेमध्ये माल भरा. आले भरा याच